आणि 2014ची STIची एक मोठी काहीतरी 445ची ॲड आलेली होती. तेव्हा मी पहिल्यांदा त्याच्या आधी एक मी प्री अशीच दिलेली होती 2013ला अभ्यास न करताच. त्याच्यातून एक अंदाज आला की काहीच अभ्यास न करतासुद्धा थोडेफार मार्क्स पडले, त्याच्यावरून अंदाज आला की करू शकतो. मग 2014ची पहिलीच प्री, अजून ग्रॅज्युएशन पण नव्हतं, मला वाटतं ती 2015ला झाली होती वाटतं. ती मी प्री पास झालो, पण ग्रॅज्युएशन नव्हतं तरी. पण ग्रॅज्युएशनची लास्ट इयरची एक्झाम दिली होती आणि STIची जी एक्झाम होती मेनची ती आय थिंक ऑगस्टमध्ये होती आणि जून जुलैमध्ये काहीतरी माझा YCMचा रिझल्ट आला, कारण तिथं मार्क्स टाकावं लागतं आपल्याला, FPR चालत नाही, तशी देता येत नाही एक्झाम. नंतर मग झालं, मग जुलैमध्ये रिझल्ट आला, मी पात्र झालो त्या मुख्य परीक्षेसाठी. मुख्य परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालो आणि 2016 साली